बारवी नदीचा पाणी, बारवी डॅमच्या खालचा भाग आहे. इतका क्लिअर पाणी जसं काय हिमालयातून वाहतो बर्फाचा, इतका क्रिस्टल क्लिअर ट्रान्सपरंट हा आपल्या उल्हास नदीला जेव्हा मिळतो आपटी फाट्याच्या तिथे, आणि तिथून मग तो बदलापूरचा त्याच्यामध्ये अख्खा नाला, आणि मग ते सगळेच नाले, उल्हासनगरचे नाले, गावोगावचे नाले मिळून आपल्याकडे त्याचा रंग काळा आणि लाल कसा पण होऊन जातो, आणि तसली घाण दारिद्र्य पाणी आपण पित असतो. इतका क्रिस्टल क्लिअर पाणी आहे डॅमच्या खालतून जसं जातो. हाच आपल्याकडे डायरेक्ट लाईनमधून जसा आला तर किती स्वच्छ पाणी प्यायला मिळेल. जसा तानसा वैतरणाचा पाणी डायरेक्ट मुंबईला गेला आहे, नदीतून न जाता तो डायरेक्ट पाईपलाईनतून नेला आहे. तर ही अशी व्यवस्था केली पाहिजे. सगळ्या लोकांचा 50 लाख लोकांचं आरोग्य याच्यावर अवलंबून आहे. ठाणे, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली सगळ्या नगरपालिकांना हाच पाणी जातो. इथे इतका चांगला आहे, पण आपल्या घरात येईपर्यंत पूर्ण घाण आहे. इथं तर असं आहे की डायरेक्ट पिऊ शकतो, पण हाच आता आपल्या उल्हास नदीला आपण डायरेक्ट पिऊ शकणार नाही, इतकी त्याची क्वालिटी खराब होते. हा मी इथे बारवी डॅमला, आज बारवी डॅमचा फ्लो सोडलेला आहे कालपासूनच, 15 ऑगस्टपासून. इतकं स्वच्छ पाणी आपल्याला डायरेक्ट मिळालं तर नशीबच आपलं. मिळू शकतो, अशक्य असं काही नाही.